नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आज दिनांक 8/1/2026 रोजी सकाळी 11 वाजता त्र्यंबक नगर परिषद सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना 2 शहरी अंतर्गत माहिती व अर्ज नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात घरकुल योजनेबाबत सविस्तर माहिती अमित ब्राह्मणकर, स्थापत्य अभियंता, प्रधानमंत्री आवास योजना, पंकज शिंपी, मुख्य अधिकारी, सर्व नगरसेवक तसेच नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांनी उपस्थित नागरिकांना दिली। यावेळी सांगण्यात आले की या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी शासनाकडून 2.5 लाखांचे अनुदान दिले जाते। ज्यांच्याकडे स्वतःची मालकीची जागा आहे त्यांनी घटक क्रमांक 1 अंतर्गत जास्तीत जास्त घरकुल योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांनी केले। तसेच जे लाभार्थी भाडेकरू आहेत किंवा ज्यांच्याकडे स्वतःचे घर व मालकीची जागा नाही त्यांनी घटक क्रमांक 2 अंतर्गत बेघर लाभार्थी म्हणून अर्ज करावा, अशी माहिती देण्यात आली। याशिवाय घटक क्रमांक 3 अंतर्गत ज्यांनी फ्लॅट किंवा रो हाऊस घेतले असून बँकेकडून गृह कर्ज घेतले आहे अशा लाभार्थ्यांना 1,80,000 लाखांचे व्याज अनुदान मिळू शकते। त्यासाठी नगर परिषदेत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले। शिबिरानंतर आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित असलेल्या इच्छुक लाभार्थ्यांचे घरकुल अर्ज भरून घेण्यात आले। या शिबिरास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला। ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोकशक्ती न्यूज, त्र्यंबकेश्वर। आता प्रधानमंत्री आवास योजना 2.0 आहे। आता घरकुल योजना सगळीकडे म्हणतात की घरकुल योजना आहे, घरकुल योजना आहे। तर घरकुल योजनेत किती लाभ मिळतो? तर 2.5 लाखाचा लाभ मिळतो। तुमची घरकुल योजनेमध्ये घरकुल मंजूर झालं तर तुम्हाला 2.5 लाख रुपये कोणत्या स्वरूपात येणार आहे त्याची माहिती मी तुम्हाला देतोय। समजा तुम्हाला घरकुल मंजूर झालेलं आहे, शासनाकडनं घरकुल मंजूर झालं, त्याच्यानंतर नगरपालिकेमध्ये आपल्याला प्लॅन द्यावा लागतो। तुम्हाला जे बांधकाम करायचंय, ज्या जागेवर बांधकाम करायचंय त्याचा एक नकाशा तयार करावा लागतो। तो नकाशा आपल्याला नगरपालिकेकडनं मंजूर करून घ्यावा लागतो। तो मंजूर केल्यानंतर टप्प्याटप्प्याने तुम्ही बांधकाम सुरू करणार। आता पहिले कसं व्हायचं, पहिलेच पैसे द्यायचे, रमाई आवास योजना वगैरे होते। पण प्रधानमंत्री आवास योजनेत असं आहे की तुम्ही घराचे खड्डे खणले, पाया केला, म्हणजे फाउंडेशन केलं, तर फाउंडेशन केल्यानंतर तुम्हाला शासनाकडनं 1 लाख रुपये अनुदान मिळतं। नंतर तुम्ही भिंती लेवलला गेले, स्लॅब लेवलला गेले, स्लॅब लेवल पातळी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील। आणि सर्व घरकुल पूर्ण रंगरंगोटी करून इलेक्ट्रिकचं काम करून घराच्या समोर एक लोगो लावायचा प्रधानमंत्री आवास योजनेत, तुमचं नाव असेल, त्याच्यामध्ये तुमचा लाभार्थी ID मिळतो तुम्हाला, तो लाभार्थी ID लावायचा, पत्ता सगळं डिटेल टाकल्यानंतर तो फोटो काढल्यानंतर आपण त्याचे शेवटचे 50,000 रुपये मिळतात।